ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सचिन पासून. तर आता इथे सचिन म्हणतो, नाही मला मान्य आहे माझा आवाज जरा जास्तच वाढला होता अँड आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर इट. पण मी तरी किती सहन करायचा अर्जुन, असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता अर्जुन म्हणतो, मला सांग झालं का एवढं चिडायला तुला पण, असं म्हणतो अर्जुन. मला सांग अर्जुन, असं म्हणतो सचिन. जेव्हा सायली वहिनी प्रेग्नेंट राहील तेव्हा तू सगळी कामं सोडून घरी बसणार आहेस का, असं म्हणतो आता इथे सचिन. म्हणजे जर तिने तुला सांगितलं की कोर्टात जायचं नाही, ऑफिसमध्ये जायचं नाही, सतत घरातच थांबायचं, तर तुला चालणार आहे, असं म्हणतो सचिन. नाही चालणार, असं म्हणतो इथे अर्जुन. पण सायली वहिनी तुला असं करायलाच सांगणार नाही काही. असं डोकं फक्त अस्मीचंच आहे, असं म्हणतो आता इथे सचिन. अरे आमच्या बाळाच्या फ्युचरसाठी माझा हा जॉब किती महत्वाचा आहे हे तिला का कळत नाही, असं म्हणतो आता इथे सचिन. आता जर मी कॅनडाच्या आणि युएसच्या जॉबच्या टचमध्ये राहिलो नाही ना, तर माझा जॉब राहील, असं म्हणतो आता इथे सचिन. आणि ते हे समजून घ्यायला तयारच नाही, असं म्हणतो तो. मलाही दिसतंय की तू किती करतोयस अस्मिताईसाठी, असं म्हणतो अर्जुन. पण हे तिला दिसत नाहीये ना, तिला समजत नाहीये हे, असं म्हणतो सचिन. तू पण जरा अस्मिताला समजून घे ना, असं म्हणतो आता अर्जुन. मीही तेच करत आलोय, असं म्हणतो आता इथे सचिन. हे बघ, आय रिअली लव्ह अस्मी लाईक एनिथिंग. मी तिच्यासाठी काही करू शकतो, मी तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. आता सुद्धा मी खरं माझ्या टोरंटो ब्रांचमध्ये असायला हवं होतं. तिथे HR डिपार्टमेंटमध्ये खूप मोठा इश्यू झालाय, तो सॉल्व्ह करायला हवं होतं. पण मी काय करतोय, तर मी इथे आसमीसाठी थांबलोय, असं म्हणतो सचिन. मला दिसतोय तू खूप करतोस आसमीसाठी, असं म्हणतो अर्जुन. पण ते तिला दिसत नाही ना अर्जुन. कधी कधी मला असं वाटतंय की आमचं लॉंग डिस्टन्स मॅरेज होतं ना, तेच बरं होतं, असं म्हणतो सचिन. जेव्हापासनं मी इंडियामध्ये आलोय तेव्हापासनं भांडणं, शंका, संशय हेच करते तुझी बहीण, असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन म्हणतो, हे बघ मला मान्य आहे अस्मिताईचं बोलणं जरा हार्श आहे, पण ती संशय घेत आहे असं नाही आहे, असं म्हणतो अर्जुन. असंच आहे, असं म्हणतो सचिन. आणि मी सुद्धा माणूस आहे रे, मला सुद्धा तिच्या प्रेग्नेन्सीची, आमच्या बाळाच्या सेफ डिलिव्हरीची काळजी आहे, टेन्शन आहे. पण मी ह्याची किती चिडचिड सहन करायची. आय एम टायर्ड, आय एम जस्ट टायर्ड, असं म्हणतो आता इथे सचिन. मला असं वाटतंय की जर मी तिच्यावर एवढं प्रेम करतो तर ती माझ्याशी असं का वागतेय. तर आता इथे अर्जुन सांत्वना करतो बघा प्रेक्षक सचिनची, आणि सचिन खुश होतो याला पटलाय म्हणून. तर आता इथे सुमनला दाखवलं बघा प्रेक्षक तर आता ती स्वयंपाक करत असते आणि आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं बघा प्रेक्षक हे परत काही न सांगता निघून गेलेत, अजून आलेले नाही असं म्हणते आता इथे सुमन. कुठे गेले असतील असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक तर आता खूप बेचैन झालेली असते बघा प्रेक्षक सुमन. तर आता इथे रविराज खाली येतो आणि फोनवर बोलत असतो, एवढ्यात आला सुद्धा तुम्ही लग्नातून, अरे वा, असं म्हणतो आता इथे रविराज. उद्या आहे ना, आहे मी घरी, असं म्हणतो आता इथे रविराज. उद्या येत आहे, असं म्हणतो रविराज. या या, असं म्हणतो तो, मला बरं वाटेल, मग आल्यावरच बोलू, या, असं म्हणतो आता इथे रविराजाने फोन ठेवतो तो. अर्जुन साले आले परत, असं म्हणते आता इथे प्रतिमा. त्याचं माझ्याशी काहीतरी काम आहे, असं म्हणतो आता इथे रविराज. बोलायचं आहे त्याला माझ्याशी, म्हणून दोघेही उद्या इथेच येणार आहेत. ऍक्च्युली आजच येणार होते, पण काहीतरी काम आहे म्हणून अस्मिताच्या इथे थांबले, तसं म्हणतो आता इथे रविराज. मग मी उद्या भोपळ्याच्या घारगे काढते, खूप आवडतात अस्मिताला, असं म्हणतो आता इथे प्रतिमा. तुम्हाला माहितीये अस्मिता लहान होती ना, तेव्हा कल्पनाने घरात भोपळा आणला. तर अस्मिताचा मला कॉल यायचा, प्रतिमा त्या तू ये आणि तू घारगे करून दे, असं म्हणते आता इथे प्रतिमा. बरं मला चहा आणून दे, असं म्हणतो आता इथे रविराज. देते, असं म्हणते आता इथे प्रतिमा, आणि चहा करायला जाते बघा प्रेक्षक आणि आता इथे रविराज आपल्या खोलीमध्ये जातो केस स्टडी करण्यासाठी. सुमन हे ना चहा हवा आहे, देते जरा, असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक सुमनला. आणि हो, फ्रीजमध्ये मोठा भोपळा आहे काय ग, असं म्हणते आता इथे प्रतिमा. हो आहे, असं म्हणते आता इथे सुमन. पण शंका आणि टेन्शन असतं आता इथे सुमनच्या चेहऱ्यावरती, त्यामुळे प्रतिमा म्हणते, कुणाची वाट बघतेस. तर आता सुमन म्हणते, कुणाची वाट बघणार, ह्यांची बघते, असं म्हणते सुमन. काल रात्रीपासून मला न सांगता कुठेतरी निघून गेले, ते अजूनही आले नाही आहेत, असं म्हणते आता इथे सुमन. मग तू विचारत नाहीस का की कुठे गेलायत तुम्ही म्हणून, असं म्हणते आता इथे प्रतिमा. काय करणार, आजकाल न सांगताच कुठेतरी जात असतात, असं म्हणते आता इथे सुमन. तर आता इथे प्रतिमाला पण डाऊट येतो बघा प्रेक्षक नागराजवरती. तर आता इथे प्रतिमा निघून जाते तिथून. तर आता ती जाते आणि रविराजच्या बाजूला बसते बघा प्रेक्षक प्रतिमा. रविराज मात्र आपलं काम करत असतो. अहो, असं म्हणते आता इथे प्रतिमा, नागराज भाऊजी कुठे गेले तुम्हाला काय माहिती आहे का, असं म्हणते प्रतिमा. कुठेतरी गेला असेल मित्राकडे, असं म्हणतो आता रविराज. ते कालपासून घरी आलेच नाहीत म्हणे, असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक सुमनने सांगितलं का तुला, असं म्हणतो रविराज. हो हो, असं म्हणते प्रतिमा. फोन करून बघतो त्याला, असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक. आणि आता तो नागराजला फोन लावतो. तर आता फोन काय लागत नाही बघा प्रेक्षक फोन उचलतच नाही, असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक आणि त्याचं हे वेळी अवेळी बाहेर राहणं खूपच वाढत चाललंय. त्याचा कुठलाही बिझनेस चालत नव्हता म्हणून त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं मी, पण आता त्याला जाब विचारावाच लागेल, असं म्हणतो आता इथे रविराज. आता पाणी डोक्यावरून चाललंय, असं म्हणतो तो. आता मात्र त्याला जाब विचारायलाच हवं, असं म्हणतो तो.
तर आता इथे सुमन येते. हे घ्या भाऊजी असं म्हणून चहा देते बघा प्रेक्षक सुमन. सुमन मात्र टेन्शनमध्येच असते. तर आता सुमन डायनिंग टेबलकडे जाते आणि आता रविराज मात्र चहा पित असतो. ह्यांचं खरंच काय चाललंय असं म्हणते आता इथे सुमन. भाऊजी म्हणाले महिपतने त्याच्या पापाची कबुली दिली आणि पळून गेला, पण ह्यांना त्याच्याबद्दल काहीतरी नक्की माहित असेल. मुळात हे सगळं ते भाऊजींना न सांगता आपण का साथ देत आहेत महिपतची असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक हो. तर आता तिला शंका आलेली आहे बघा प्रेक्षक हो नागराजवरती सुमनला. तर आता रात्र झालेली दाखवलंय. हा सचिन कुठे गायब झालाय कळत नाही असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक आणि अण्णाचाही पत्ता लागत नाही असं म्हणते ती. काय करू मी असं म्हणते आता इथे साक्षी. ह्या परिस्थितीत कुणाशी बोलू असं म्हणते आता ती. तर तेवढ्यातच तिला कॉल येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षी कॉल घेते आणि म्हणते हॅलो कोण. तर आता दिनकर असं म्हणते ती. अण्णा कुठे आहे असं म्हणते ती त्या माणसाला, कारण तो गुंड असतो बघा प्रेक्षक महिपतचा. तू असतोस ना त्यांच्याबरोबर, तुला माहित असेल की ते आता कुठे आहेत असं म्हणते आता इथे साक्षी. साहेबांचा मला फोन आला की ते तुळजापुरातच आहेत, तिथून त्यांना बाहेर काढायचं म्हणून लगेच मी तुळजापूरला पोचलो. काय असं म्हणते आता इथे साक्षी. तुळजापूरला गेले दिनकर, मग मी आता निघू का इथून. तिथे पोचते असं म्हणते साक्षी. आम्ही इथे आलो खरे, पण पूर्णपणे गायब झाले इथून सर. नक्कीन काहीतरी लफडं झालंय असं म्हणतो तो. काय असं म्हणते साक्षी. ऐक ना असं म्हणते साक्षी, तुला जर त्यांच्याबद्दल काही कळलं तर मला कळव हा असं म्हणते आता इथे साक्षी. ओके तर हो मॅडम असं म्हणतो बघा प्रेक्षक हो दिनकर. तर आता इथे साक्षीला डाऊट येतो काय झालं असेल महिपत बरोबर म्हणून. तुळजापुरातून गायब झाले अण्णा असं म्हणते ती आणि खूप टेन्शन येतं तिला. पण अण्णा तुळजापुरात का गेले होते असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक हो. ओ गाड मला तर काहीच कळत नाही असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर आता तिच्या डोक्यात विचित्र विचार यायला लागतात. त्यांच्या जीवाला धोका तरी नसेल ना असं म्हणते साक्षी. त्यांना काहीतरी झालं तर नसेल ना असं म्हणते बघा प्रेक्षक होती. अरे देवा असं म्हणते आणि तोंडाला हात लावते ती आणि काय करू असं म्हणते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे सायलीला दाखवली ती खूप टेन्शनमध्ये असते बघा प्रेक्षक हो आणि काहीतरी विचार करत असते आणि अर्जुन सुद्धा खूप काहीतरी विचार करत असतो. तर आता इथे अर्जुन बघत असतो सायलीकडे. तर आज आता इथे सायली म्हणते आज अस्मिताताई आणि सचिन भाऊजींचं भांडण व्हायला नको होतं. खूप दुखावल्या गेल्या त्या बेचाऱ्या असं म्हणते सायली. आय नो असं म्हणतो अर्जुन. तसंही अस्मिताई पटकन हर्ट होते आणि आता तिचे मूड स्विंग चालू आहेत असं म्हणतो अर्जुन. पण तू जास्त विचार करू नकोस असं म्हणतो अर्जुन. अस्मिताताईंना सचिन भाऊजींवरती जी शंका आली आहे ती खरी असेल का असं म्हणते आता इथे सायली मनातल्या मनात. देव करो आणि ती शंका खोटी ठरवू देत असं म्हणते सायली. त्यापेक्षा आपण बाबूने जे सांगितलं त्याच्यावर फोकस करूया असं म्हणतो आता इथे अर्जुन. महिपतला ज्या माणसांनी सुपारी दिली त्याला शोधलंच पाहिजेत असं म्हणतो आता इथे अर्जुन. खरं तर ठरल्याप्रमाणे आजच आम्ही रविराज काकांकडे जायला हवं होतं, पण अस्मिताताईंना सोडून येऊ शकणार नव्हते मी असं म्हणते सायली. आय नो माझाही सचिनला समजवण्यातच वेळ गेला असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण नो प्रॉब्लेम्स उद्या जाऊया असं म्हणतो अर्जुन. मी सिनियरला फोन करून सांगितलं की आम्ही येतोय म्हणून असं म्हणतो अर्जुन. तो शत्रू जो कोणी आहे त्याचं नाव आम्हाला नक्की कळणार असं म्हणते आता इथे सायली. आणि तो जवळचा असेल आणि आजही तो महिपतच्या हाताशी धरून काही ना काहीतरी कारवाई करतच असेल असं म्हणते सायली. तर आता अर्जुन म्हणतो महिपत आपल्याला सापडायला हवा होता असं म्हणतो तो. तर आता इथे दोघे बेचैन असतात बघा प्रेक्षक सायली आणि अर्जुन. तर आता इथे सायलीला आठवतं महिपत बाबूला बघून कसं घाबरलेला असतो आणि फोन केलेला असतो ते आठवतं तिला. अहो असं म्हणते आता इथे सायली. तुम्हाला आठवतंय का आम्ही जेव्हा बाबूचा फोटो दाखवला होता महिपतला तेव्हा महिपत कोणाला तरी फोन करत होता असं म्हणते सायली. हो असं म्हणतो आता अर्जुन. राईट. म्हणजे तो कदाचित तोच माणूस असेल ज्याने महिपतला सिनियरला मारायची सुपारी दिली होती असं म्हणतो अर्जुन. बरोबर असं म्हणते सायली. म्हणजे महिपत आजही त्या माणसाच्या संपर्कात आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन काहीतरी काम करत असतो. तर आता इथे सायली म्हणते चला लवकर खाली नाश्ता करा. तर आता इथे अर्जुन जोरात ओरडताना म्हणतो थांब ग वगैरे काय नाही हा तर असं म्हणते सायली. असा वेळ काढत बसता तुम्ही आणि मग ऐन वेळेला नाश्ता न करता जाता तुम्ही असं म्हणते सायली. मला ना आता तुझ्यामुळे वेळ होतोय असं म्हणतो आता इथे अर्जुन. यु नो माझ्यामुळे असं म्हणते सायली. येस असं म्हणतो अर्जुन. बिकॉज ऑफ यू. तुला नको तेव्हा नको तिथे आवरायची सवय आहे ना म्हणून आता उशीर होतोय असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी ना माझ्या फाईलच्या खुर्चीवरती या टेबलवरती छान व्यवस्थित ठेवलेल्या असतात, पण तू येतेस आवरावरी करतेस आणि कुठेतरी ठेवतेस आणि मला सापडत नाही मग असं म्हणतो अर्जुन. मुळात टेबलवर खुर्चीवर फाईल ठेवलं तरी त्याला फाईल ठेवणं म्हणतात का, त्याची एक जागा असते असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो हो तीच जागा आहे तिची असं म्हणतो अर्जुन. मी माझ्या फाईल्स खुर्चीवर आणि टेबलवरच व्यवस्थित ठेवतो आणि तिथे असल्या तर मला बरोबर सापडतात असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. मला बरोबर आठवतंय रश्मा मर्डर केस आणि दुबळेंची फाईल इथेच ठेवली होती मी असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण आता कुठेच सापडत नाही असं म्हणतो अर्जुन. फाईल्स इथे ठेवल्या होत्या असं म्हणते आता इथे सायली. इथेच एकावर एक असं व्यवस्थित लावून ठेवल्या होत्या मी असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण आता मी फाईल्स इथे ठेवल्या नव्हत्या, त्या आपल्या पलंगावर होत्या आणि जेव्हा मी आपल्या खोलीत आले ना झोपायला तेव्हा तुमच्या फाईल्स माझ्या जागेवर लोळत होत्या असं म्हणते सायली. ते मी उचलून ठेवणारच होतो व्यवस्थित असं म्हणतो अर्जुन. मग बरोबर आणि तोपर्यंत मी कुठे झोपायचं होतं फाईल मीच कपाटात जाऊन बसायचं होतं का असं म्हणते सायली.
कसं आहे ना ते ओपन करा ड्रॉ, त्याच्यामध्ये आहेत मर्डर केस आणि दुबळेची फाईल. काढा लवकर असं म्हणते आता सायली. तर आता ओपन करतो ड्रॉवर आणि सापडतात बघा प्रेक्षक त्याला फाईल्स त्या. डोंगरी केस असं म्हणते ती, फाईल्स दाखवत. येस येस मिळाले फाईल्स असं म्हणत होता इथे अर्जुन. रेश्मा मर्डर केस हा असं म्हणते ती. मिळाली ना फाईल? तर हो हो असं म्हणत होतो बघा प्रेक्षक. हो सापडल्या सापडल्या असं म्हणत होतो. आता ह्यामध्ये सायली मर्डर केस पण आणून ठेवा, अजून एक फाईल असं म्हणते ती. म्हणजे सुटाल एकदाच आहे नाही का, हा जो काय पसारा करून ठेवलाय तोही मलाच सावरायचा आहे ना असं म्हणते सायली. ते मी असं म्हणतो अर्जुन. आणि आता नाश्ता करायला येताय काय तोही इथेच आणू? म्हणजे तोही बेडवरच ठेवते, म्हणजे तोही सापडेल बरोबर असं म्हणते सायली. नाही नाही बेडवर कशाला असं म्हणत होता इथे अर्जुन. तर सायली चिडून निघून जाते बघा प्रेक्षक. अर्जुन सुभेदार आजचा तुमचा नाश्ता एकदम झणझणीत होणार आहे असं म्हणत होता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. हो तर आता इथे दुपार झालेली दाखवले. नाही तुमच्या दोघांच्या फोटोवर त्या पनवेलच्या चोकात लावून त्याच्यावर चंदनाचे हार लावले ना, तर नावाचा मैपत शिकरे नाही मी. 113% सांगून ठेवतो असं बघा प्रेक्षक. मैपत धमकी देत असतो नागराज आणि प्रियाला. तर दोघे घाबरतात बघा प्रेक्षक. हो एक हात सापडणार नाही तुमचा, रक्त ओकून ओकून मरणार का नाही बघा तुम्ही असं म्हणतो इथे मैपत. तर खूप घाबरतात बघा प्रेक्षक प्रियाने नागराज. असा कार्यक्रम लावणार आहे ना तुमचा, अरे बाप रे बाप असं म्हणतो इथे मैपत. मैपत जर खरंच सुटले तर मला आणि नागोबाला 5 मिनिटं सुद्धा जिवंत ठेवणार नाही असं म्हणतात इथे प्रिया. तर आता प्रिया बघते बघा प्रेक्षक नागराजकडे. तर आता बाहेर जाते बघा प्रेक्षक प्रिया घाबरून. तर मैपत बघतो तिच्याकडे आणि खूप घाबरते आता इथे प्रिया. तर आता नागराज सुद्धा खूप घाबरतो बघा प्रेक्षक. तर आता प्रिया बघते नागराजकडे. मैपत किती चवळला ताळलाय बघितलं नाही का असं म्हणते प्रिया. चवताळ नाही तर काय, तू काय मला आता आरती वळणार आहे का असं म्हणतो नागराज. अक्षरशः मैपत चिकऱ्या आहे त्याचं नाव आणि त्याला किडनॅप केलं मी असं म्हणतो नागराज. आता त्याच्यावर खूप पाळत ठेवावं लागणार असं म्हणते प्रिया. तो जर चुकून सुटला ना तर मेलो आपण असं म्हणते प्रिया. मग काय करायचं काय याचं असं म्हणतो इथे नागराज. किती दिवस ठेवायचं त्याला इथेच असं म्हणतो इथे नागराज. त्याच्यावर 24 तास लक्ष ठेवायचं, कसं ठेवणार असं म्हणतो नागराज. ह्याच्याकडे अर्धा गुंट आपल्याकडे कुणी नाही ना असं म्हणतो इथे नागराज. आपल्याला आपल्या दोघांनाच पारं ठेवावं लागणार आहे ह्याच्यावरती असं म्हणतो इथे नागराज. नाही बरोबर आहे असं म्हणतात इथे प्रिया. एक काम करा तुम्ही आता ह्याच्याकडे पारं ठेवा, मी घरी जाऊन येते असं म्हणते प्रिया. डोक्यावर पडले का तू असं म्हणतो नागराज. इथे सुमाचे कॉल्स येत आहेत मला सारखे, उचलले नाही येत मी. दादाचे मिस कॉल्स आलेत 20. मला घरी जायलाच पाहिजे आजच्या आज असं म्हणतो नागराज. मग मी थांबू इथे असं म्हणतात इथे प्रिया. अहो मी मैपत शिकरे सारख्या राक्षसाच्या तावडीत सोडून जात आहे मला, तुम्हाला काय वाटतंय असं म्हणते आता इथे प्रिया. सॉलिड असा तू लगेच सोयीने वुमन कार्ड वापरता येतं तुला असं म्हणतो नागराज. बायकांना जे काय सहन करायला लागतं ना तुम्हाला काय माहित. तिथे घरी गेले ना माझा नवरा बसला असेल असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक. कुठे होतीस, कुणाला भेटायला गेली होतीस, तुला स्वयंपाकच करता येत नाही, तुला नीट वागताच येत नाही, तुम्हाला नाही माहिती असं म्हणते प्रिया. त्या संसाराच्या गोष्टी ऐकायला मी काय इथे फुकट बसलेलो नाही आहे असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक. हो एक लक्षात येतंय का तुला आणि मला दोघांनाही इथून जायचं आहे असं म्हणतो आता इथे नागराज. हा असं म्हणतो. तर आता इथे बघा प्रेक्षक नागराज म्हणतो म्हणजे आपल्याला काहीतरी करायला हवं ना, तर काय करायचं आता त्याचा विचार कर ना असं म्हणतो नागराज. तर बघा प्रेक्षक मैपत सगळं ऐकतोय सगळं त्यांचं बोलणं. तर आता इथे दोघे विचार करतायत बघा प्रेक्षक प्रिया आणि नागराज की काय करायचं आणि मैपतला कसं इथं कोंडून ठेवायचं ह्याचा. तर आता इथे प्रियाला आयडिया येते बघा प्रेक्षक. एक काम करूया मैपतला बेशुद्ध करूया असं म्हणते प्रिया. बेशुद्ध केल्यावर त्याच्यावर पाळ ठेवायला नाही लागणार ना, आपल्याला आपल्या घरी जाता येईल असं म्हणते आता इथे प्रिया. कसं करायचं बेशुद्ध, काही तंत्रबिंत्र येतो का तुला बेशुद्ध करण्याचं असं म्हणते आता इथे नागोबा. बावळ वाटते का तुम्हाला मी असं म्हणून ती काहीतरी दाखवते बघा प्रेक्षक नागराजला. हे घ्या बेशुद्ध करायचं औषध आहे हे असं म्हणते आता इथे प्रिया. हे असलं घेऊन हिंडतेस तू पर्समध्ये असं म्हणतो इथे नागराज. नेहमीच असतं माझ्या पर्समध्ये असं म्हणते प्रिया. एकदा लग्नाला गेले होते तिथे माझ्या मैत्रिणीला हवं होतं म्हणून माझ्याकडे असं म्हणते प्रिया. मग लग्नात गिफ्ट वगैरे द्यावं असं म्हणतो नागराज. हे औषध घ्या नाही तर मैपत पळून जाईल, त्याला लवकरात लवकर बेशुद्ध करा असं म्हणते प्रिया आणि देते बघा प्रेक्षक नागराजला तिथे औषध. तर आता इथे साक्षीला दाखवलंय. तर आता इथे साक्षीला भेटायला सचिन आलेला असतो बघा प्रेक्षक. हो तर आता इथे सचिन म्हणतो सॅम काय चाललंय तुझं, तू अस्वस्थ होतीस म्हणून माझं काम अर्धवट सोडून मी इथे आलोय तुला भेटायला, तरी तू अस्वस्थच आहेस असं म्हणतो सचिन. तू तुझं काम सोडून इथे आलास म्हणजे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असं नाही ना होऊ शकत असं म्हणते आता इथे साक्षी. 1 मिनिट असं म्हणतो आता इथे सचिन. काय झालंय नक्की असं म्हणतो तो. 1 मिनिट इकडे इकडे असं म्हणतो आता इथे सचिन. बसतो इकडे शांतपणे बस असं म्हणतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक. आणि आता इथे साक्षीला घेऊन बसतो सचिन. आता मला नीट सांग एक्झॅक्टली काय झालंय असं म्हणतो सचिन. खूप दिवस झाले आणि अण्णांची काहीच कॉन्टॅक्ट होत नाही असं म्हणते आता इथे साक्षी. मी त्यांना खूप कॉल्स करतेय, मेसेजेस करतेय, कशावरच काहीच रिप्लाय देत नाहीत ते असं म्हणते साक्षी. मला ना टेन्शन येतंय त्यांच्याबद्दल, काय झालंय काय त्यांना म्हणून, ते कामात असतील एखाद्या असं म्हणतो सचिन.
पण असलं कसलं काम की सख्या मुलीला म्हणणारच असे तेवढ्यातच भाचीला वेळ नाही काय त्यांना द्यायला असं म्हणते ती. फोन करायला वेळ नाही आहे का त्यांच्याकडे असं म्हणते ती. मला एक सांग ते आता कुठे असतील ह्याची काहीच आयडिया नाही का तुला असं म्हणतो सचिन. काहीच आयडिया नाही आहे. 5 तारखेला माझं शेवटचं बोलणं झालं होतं त्यांच्याबरोबर असं म्हणते साक्षी. पण तेव्हा ना असं काहीच म्हणाले नाही की कुठे चालली आहेत, तिथून बोलता येणार नाही असं काहीच बोलले नाहीत. काही कल्पना नाही दिली त्याने मला असं म्हणते साक्षी. 5 तारीख म्हणजे खूप दिवस झालेत. मी काय म्हणतो आपण पोलिसात कंप्लेंट देऊया का ते मिसिंग आहेत म्हणून असं म्हणत होता इथे सचिन. नाही 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 पोलिसात नको असं म्हणते आता इथे साक्षी. अगं असं कसं चालेल असं म्हणत होता ते सचिन. खरं तर 24 तास ते मिसिंग असताना त्यांना पोलिसांना तू द्यायला हवी होती मिसिंग कंप्लेंट, म्हणजे ते शोधून काढले असते आतापर्यंत असं म्हणत होतं इथे सचिन. नाही नाही असं म्हणते साक्षी. कारण घाबरते ना ती कारण माहिपत गुंड असतो. नाही 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 असं म्हणते साक्षी. मला काय वाटतं ते खरंच कुठल्या तरी कामासाठी कुठल्या तरी लोकेशनवर असतील जिथून रेंज मिळत नसेल म्हणून ते मला कॉल करत नसतील असं म्हणते आता इथे साक्षी. आणि नाही पोलिसांना जरी ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व केलं ना तर अण्णांना नाही आवडणार असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे पोलिसांना नको असं म्हणत असते ती. ठीक आहे मग वाट बघत त्यांची असं म्हणतो आता इथे सचिन. आणि आता शांत हो असं म्हणतो तो. आणि म्हणतो मी आलोय ना असं म्हणतो बघा प्रेक्षक हो सचिन. आणि रिलॅक्स रिलॅक्स असं करून सांत्वना करतो तिची. आणि कम म्हणून तिला मिठीत घेतो बघा प्रेक्षक हो. ही विल बी गुड, ही विल बी फाईन. अण्णाच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं तरी मी पोलिसांना काही कॉन्टॅक्ट नाही करू शकत असं म्हणते आता इथे साक्षी. मग हे सगळं मी सचिनचे कसं शेअर करू. हा तरी मागाशाशी खरं वागतोय का की हा डबल स्ट्रेस कसा सहन करू मी असं म्हणते बघा प्रेक्षक हो साक्षी. तर आता इथे 2 टायमिंग करतो बघा प्रेक्षक हो सचिन. महत्त्वाच्या फायली इकडे तिकडे टाकायच्या आणि मग बायकोला बोलायचं म्हणते सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती डायनिंग टेबलकडे म्हणत असते त्यामुळे आता इथे कल्पना बाकी सगळे घरातले लोक असतात. तर आता इथे कल्पना म्हणते काय ग मनातल्या मनात फुटफुटते असं म्हणते आता इथे कल्पना. काय नाही नेहमीच असं म्हणते सायली. अगदी पहिला आपण गोंधळ घालून ठेवायचा आणि आडाओरडा करायचा असं म्हणते आता इथे सायली. कल्पना हे वर्णन फक्त अर्जुनचंच असू शकतं असं म्हणत होता इथे प्रताप. दुसरं कोण असणार असं म्हणते सायली. तुमचा लेख. तर आता सगळे हसतात बघा प्रेक्षक हो. ह्या स्पीकरवरनं अख्ख्या पॅनवेलमध्ये अनाउन्समेंट झालेली दिसते असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सायली निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता ती किचनमध्ये जाते. बरं तुम्ही भांडू नका अर्जुन ये बस या नाश्ता करूया असं म्हणते आता इथे कल्पना. नाही नाही कार्टूनमध्ये जे हुंदीर मारण्याचं नाटक दाखवतात ना तसं आहे. तुझ्या वाचून करमे ना आणि तुझ्याशिवाय काही होईना आपण असं काहीतरी आहे ना ते म्हण. तर ते म्हणतं बघा प्रेक्षक हो प्रताप. तर सगळे हसतात बघा प्रेक्षक हो. वा वा असं म्हणते आता इथे विमल. आज खूप दिवसानंतर सगळे एकत्र नाश्त्याला बसले तसं म्हणते आता इथे विमल बघा प्रेक्षक हो. आज जाऊन घर भरलेलं वाटतंय असं म्हणते आता इथे विमल. हो ना असं म्हणतो आता इथे प्रताप. आता हे तिघे लग्नाला गेले होते आणि त्या अगोदर त्या महिपतच्या केसमध्ये दोघे बिझी होते काय असं म्हणतो आता इथे प्रताप. ते अजूनही सुरूच आहे डॅड. इनफॅक्ट आम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट क्लू सापडलेत त्याच्यासाठीच आता आम्हाला सिनियरला भेटायलाही जायचं आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. बायको लक्षात आहे ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. आहे लक्षात हा असं म्हणते सायली. आपल्या दिसरभोळ कोण आहे असं म्हणते सायली. मीच आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. सॉरी. तर आता कॉफी घालते बघा प्रेक्षक हो कप्समध्ये सायली. तर आता कॉफी आणून देते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे अर्जुन कॉफी पितो. अस्मिता ताई आहो तुम्ही काहीच खाल्लेलं नाही असं म्हणते आता इथे सायली. तुमच्यासाठी काय करू का. तर आता विमल म्हणते काय शिरा करू का. नाही मला भूक नाही आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. तर तेवढ्यातच प्रिया येते बघा प्रेक्षक सामान घेऊन आपलं. तर बॅग वगैरे घेऊन आलेली असते ती आता. तर आता इथे प्रियाला बघतो बघा प्रेक्षक अर्जुन. तर आता इथे प्रिया हसते बघा प्रेक्षक आणि आता सगळं सामान आपलं ती घेऊन जाते. लग्नात गोंधळ घातल्यानंतर काहीच घडलं नाही असं परत आली असं म्हणता येतं इथे कल्पना. गोंधळ घालून झाल्यावर म्हणजे असं म्हणतो होता इथे प्रताप. काय केलं हिने असं म्हणतो होता इथे प्रताप बघा प्रेक्षक हो. तर आता बघ इथे संपतो बघा रिकॅपमध्ये काय येते. बाबू जिवंत आहे असं म्हणतो होता इथे रविराज. तर आता इथे अर्जुन म्हणतो रविराजला बाबू म्हणाला की तो ऍक्सिडेंट महिपतने घडवून आणला होता. त्याला कोणीतरी सुपारी दिली होती तुझ्या अख्ख्या फॅमिलीला संपवण्याची असं म्हणतो अर्जुन. सुपारी असं म्हणतो होता इथे रविराज. तर आता इथे रविराजला दाखवले आणि तो नगराजला म्हणतो तुला एकच प्रश्न विचारायचा आहे त्याचं खरं उत्तर दे. मी नेहमी खरंच बोलतो ना असं म्हणतो नागराज. महिपत शिकरे बरोबर तुझा अजूनही काही कॉन्टॅक्ट आहे का असं म्हणतो आता इथे रविराज की नाही. तर आता बघा प्रेक्षक रिकॅप इथंच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.